कुरकुरीत अशी ही पुरी तयार झालेली आहे। नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण खास थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी अगदी खमंग अशी बाजरीची कुरकुरीत स्वादिष्ट मसाला पुरी करणार आहोत। ही बाजरीची पुरी अगदी खुसखुशीत लागते, त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कशानेही बाजरीचं पीठ मोजून घेऊ शकता। मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। 1 वाटी बाजरीच्या पिठासाठी मी एक चमचाभर चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकूया। त्यानंतर मी 2 ते 3 चमचे कस्तुरी मेथी चोळून टाकत आहे। तुम्ही कस्तुरी मेथी जर नसेल तर तुम्ही मेथीची भाजी जरी बारीक चिरून घातलात तरीही चालू शकेल। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। चमचा ओवा टाकून घेऊया। त्यानंतर चिमूटभर आपण हिंग टाकून घेऊया। अर्धा चमचा मी आमचूर पावडर वापरत आहे। अर्धा चमचा धना जिरा पूड, 1 चमचाभर मी साजूक तूप टाकत आहे। कडकडीत करून घालायची गरज नाही, तुम्ही हवं तर तुपाऐवजी साधं तेलही टाकू शकता। आता हे आपण व्यवस्थित असं पिठाला मिक्स करून घेऊया। या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे। या मिश्रणामध्ये 1 टेबलस्पून मी बारीक तीळ घालत आहे। मसाला पुरीमध्ये टाकण्यासाठीचं आपण आता वाटण तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 तुकडा अद्रकीचा घेतलेला आहे। अद्रक ही मी छिलून घेतलेली आहे। त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। हिरवी मिरची तिखट असल्यामुळे मी 2च घातलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचा वापर करू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता याचं आपण वाटण तयार करून घेऊयात मिक्सरच्या साहाय्याने। ह्या पेस्टमध्ये मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेतलेली आहे ती आता या पिठामध्ये आपण टाकून घेऊया। तिला चव ही कडवट येते, त्याच्यामुळे पीठ हे ताजंच असावं। थोडंच पाणी टाकून हे असं व्यवस्थित असं पीठ भिजून घेऊया। या बाजरीच्या पिठाला जास्ती पाणी लागत नाही। जास्ती जर पाण्याचा वापर केला तर पीठ हे सैलसर होतं व पुरी व्यवस्थित होणार नाही आणि तेलकटही होईल पुरी। त्याच्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। असा पिठाचा गोळा घ्यायचा व तो हातावरती असा आपण गोल करून घेऊयात। जसं रेग्युलरला आपण पोळ्याचं पीठ जसं उंडा हातावरती गोल करतो त्याचप्रमाणे पॉलिथिनला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात। आता त्या तुपावरती आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे व वरतून हे पॉलिथिन अशी झाकून घ्यायची। ही अशी पॉलिथिन टाकून आपण लाटून घेऊयात। बेलण्याला चिटकतही नाही आणि व्यवस्थित पुरी तयार होते। पुरी जास्ती पातळही तयार करायची नाही, थोडीशी जाडसरच तयार करायची आहे। हे बाजरीचं पीठ असल्यामुळे गाठं याची फाटली जातात, त्याच्यामुळे आपण अशी सगळ्या पुऱ्या एकसारख्या दिसाव्यात त्याच्यामुळे वाटीचा वापर करणार आहोत। आता ही आपली साईडची ही काठी जी आहेत ती अशी काढून टाकूया। पुरीची जाडी ही इतपतच ठेवायची आहे, जास्ती पातळही करायची नाही आणि जास्ती जाडही करायची नाही। जास्ती पुऱ्या साठूनही ठेवायच्या नाही। 2 ते 3 करून झाल्या की पटकन त्या तळून घ्यायच्या, याचं पीठ सैल होतं। इकडे मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं होतं। आता गॅसची फ्लेम कमी करून आपण याच्यामध्ये पुरी टाकून घेऊयात व तळून घेऊयात। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत जर पुरी तळली तर ही पुरी आरामात 3 ते 4 दिवस टिकते। तुम्ही ही प्रवासात देखील नेऊ शकता। आता ही झाऱ्याच्या साहाय्याने आपण निथळून घेऊयात पुरी। आता ही तळलेली पुरी मी ताटामध्ये टाकून घेतलेली आहे। ही पुरी तयार झालेली आहे।